वहिनी, हे काय? यातले सगळे कपडे तर खराबच आहेत. तुला सांगितलं होतं ना की माझ्या घरची वॉशिंग मशीन खराब आहे म्हणून. एवढे कपडे धुवायला बॅग उघडून कपडे पाहताना वंदना ओरडली. तिची वहिनी रेश्मा लगेच आली आणि म्हणाली, ताई, आमची मशीन सुद्धा बंद पडली आहे. सासूबाईने तुम्हाला सांगितलं नाही का? हे ऐकताच वंदनाचा पारा चढला आणि ती रागाने ओरडली, मशीन खराब होती तर कपडे हाताने धुवायचे होते ना. आता मी हे घाणेरडे कपडे सासरी कसे घेऊन जाऊ? कमलाताई रागाने म्हणाल्या. रेश्मा, वंदनाचं काम न करायचं धाडस तू कसं केलंस? पण त्यावर रेश्माने जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांना धक्का बसला. रेश्माने आपल्या सासूबाईंना असे काय उत्तर दिले जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. रेश्मा, तुझ्या नणंदने हे 5 किलो आंबे पाठवले आहेत, त्याचं लोणचं घालायचं आहे. आजच चिरून टाक, नाही तर ते खराब होऊन जातील. हे ऐकून रेश्मा खूप चिडली, कारण तिच्या नणंदचं हे नेहमीच होतं. कधी लोणचं तर कधी पापड करण्याचं काम ती रेश्मावर ढकलायची. एकदा तर वंदना तिला म्हणाली होती की माझ्या घरी पाहुणे येणार आहे तर स्वयंपाक करून दे ना. वंदनाचं घर रेश्माच्या शहरातच होतं, फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर. पण तरीही तिची आई दर आठवड्याला वंदनाला बोलवायची. अगं बाळा, तुला पाहून खूप दिवस झाले आहेत. तू सासरी सगळ्यांची सेवा करतेस ना, जरा इकडेही येऊन आमच्याही सुनबाईला काही काम शिकव. ही तर काम झाल्यावर दरवाजा बंद करून झोपी जाते. रेश्मा अत्यंत समजूतदार आणि कष्टाळू होती. लोणचं असो, पापड असो, शिवणकाम काही असो, तिला सगळं जमायचं. पण तिची नणंद याचा खूप फायदा घेत होती. रेश्मा एका गावाकडच्या घरातून आलेली होती आणि तिच्या आईने तिला सगळी घरगुती कामं शिकवली होती. रेश्मानेही प्रेमाने ते सगळं आत्मसात केलं आणि ती एक आदर्श सून बनली. पण सासूबाई कमलाताई यांना मात्र तिच्या स्तुतीने खूप त्रास व्हायचा. लग्नानंतर जेव्हा रेश्माने पहिल्यांदा जेवण बनवलं तेव्हा आत्याबाई तोंड भरून कौतुक करत होत्या. कमला, सुनबाई असावी तर अशी, कुठल्या जन्मीचे पुण्य केलेस ग तू? तेव्हा आत्याची सूनही हसून रेश्माला म्हणाली, रेश्मा, आई बरोबर म्हणत आहेत. तू तर घरातील सर्व कामे खूप छान करतेस. पण मी काय करू? मी फक्त अभ्यासातच राहिले. कधीतरी दादांना सोबत घरी ये, मला पण शिकव सगळं. मला पण माझ्या सासूबाईंचं मन जिंकायचं आहे. आत्या म्हणाल्या, सुनबाई, तू तर अगोदरच माझ्या मनात आहेस, पण घरकाम करणारी सून मला खूप आवडते. हे ऐकून ती हसली. रेश्मा मनात विचार करत होती, वा, किती सुंदर सासू सुनेचं नातं आहे. मीही असंच माझ्या सासूबाईंसोबत नातं बनवीन. तेवढ्यात कमलाताई म्हणाल्या, आजकालच्या सुना पण नोकरी करतात, त्यानेच तर घर चालते. हे लोणचं, पापड, वड्या याने काही घर चालत नाही, उलट घर खर्च वाढतो. पाहुण्यांना मात्र आनंद होतो, कारण त्यांच्या जिभेचं समाधान होतं. हे ऐकून आत्या नाराज झाल्या, कारण कमलाताईने टोमणा मारला होता. पाहुणे गेल्यावर वंदना रेश्माला म्हणाली, वहिनी, तुमच्या हातची चटणी खूपच छान आहे. माझ्या सासूबाई खूप खुश होतील. मी घेऊन जाते. कमलाताई म्हणाल्या, अगं सुनबाई बनवेल की अजून, तू घेऊन जा. रेश्मानेही आनंदाने चटणी पॅक करून दिली. त्यानंतर वंदना नेहमी काही ना काही रेश्माकडून बनवून घ्यायची. रेश्मा सुरुवातीला खुश होती, कारण वंदना गोड बोलून काम करून घ्यायची. एक दिवस मात्र रेश्माने वंदनाला कमलाताईंजवळ बोलताना ऐकलं. आई, कुणी स्वतःहून मूर्ख बनत असेल तर आपण काय करू शकतो? वहिनी, लोणचं, पापड, वड्या वगैरे मला बाजारातून आणाव्या लागत नाहीत, त्यामुळे माझ्या सासूबाईही माझ्यावर खुश असतात. रेश्माला जर हे सगळं जमत नसतं तर ती माझ्या काय उपयोगी होती? नाहीतर अशा सुनेला कोण विचारतो? तेव्हा कमलाताईंनी पण पटकन बोलून टाकलं, अगं, तुझं माहेर आहे, हवं ते करून घ्यायचं. शेवटी ती नणंदसाठी नाही करणार तर कुणासाठी करेल? अरुण ऑफिसला जातो, मग आम्ही दोघीच घरात असतो. मग दिवसभर राणीबाई फक्त आरामच करतात. हे ऐकून रेश्माला खूप राग आला. मी पण दिवसभर काम करून दमते आणि आईंना वाटतं की मी फक्त आराम करते. लोणचं, पापड बनवणं म्हणजे काय सोपं काम आहे का? एवढ्या कडक उन्हात लोणचं वाळवावं लागतं आणि पापड तर उन्हात बसून वाळत घालावे लागतात. जे पापड हे लोक 2 मिनिटात चव घेऊन संपवतात, ते तयार करून सुकवताना उन्हात किमान काही मिनिटे तरी बसावे लागते.
आणि जिथे 5 मिनिटही उन्हात बसणं कठीण होतं असे असून सुद्धा मला मात्र भरपूर पापड तयार करायला सांगतात. त्या दिवशी रेश्मा ताप आल्याचा बहाणा करून अंथरुणावर पडून राहिली. तिला बघायचं होतं की तिचे नणंद आणि सासू तिची किती काळजी घेतात. पण संध्याकाळी चहाची वेळ झाली तेव्हा सासूबाई येऊन म्हणाल्या, सुनबाई किती वेळ अशीच पडून राहणार आहेस? चहाची वेळ झाली आहे आणि अजूनही तू अंथरुण सोडलं नाहीस. तेवढ्यात वंदना आली आणि म्हणाली, आई तू बरोबर बोलत आहेस, वहिनी खूप झोपते. हे ऐकताच रेश्मा पटकन उठून म्हणाली, आई मला ताप आलाय कारण मी इतका वेळ उन्हात पापड करत होते. जर ताईंनी मला थोडी मदत केली असती तर पापड लवकर झाले असते. उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळेच मला ताप भरला आहे. हे ऐकून कमलाताईंनी तिला रागातच बोलायला सुरुवात केली. खोटं बोलायची काही गरज नाही. गावातल्या लोकांना आता उन्हाची अडचण होऊ लागली आहे का? गपचूप उठ आणि चहा बनव, नाहीतर मीच तुला ओढून उठवेन. रेश्मा डोळे विस्फारून सासू आणि नंदकडे पाहतच राहिली. मग ती चहा बनवायला तर उठली, पण मनात ठरवलं की आता ती कधीच नणंदसाठी कोणतेही काम करणार नाही. तिने चहा तयार केला आणि सासू व नंदेसमोर ठेवला. तेव्हा वंदना वाकडं तोंड करत म्हणाली, वहिनी तुमच्याकडे असाच चहा दिला जातो का? अगं थोडी तरी लाज बाळग, फक्त चहा घेऊन आलीस. तेव्हा रेश्माने रागाने उत्तर दिले, ताई मी तर गावातली आहे ना, मला कुठे काय नियम माहीत आहे? तुम्हीच सांगा, चहासोबत अजून काय आणायचं हवं होतं? रेश्माचं हे उत्तर ऐकून सासूबाईने तिला शिव्या दिल्या आणि म्हणाल्या, तुझी जीभ खूपच चालू लागली आहे. तुझ्या गावातून आली आहेस ना, तिथे तुला परत पाठवून देईल, मग तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल. सासूबाईचे असे बोलणे ऐकून ती रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली. आणि जेव्हा अरुण ऑफिसमधून घरी आला तेव्हा तिने त्याला सांगितलं, मी आजपर्यंत ताईंच्या कोणत्याही कामाला नकार दिला नाही, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी मला मोलकरीण समजावे. मी गावातली सरळ साधी मुलगी आहे म्हणून मला मूर्ख समजून चालेल असं नाही. त्याचपर्यंत माझं कौतुक करत राहिल्या म्हणून मी पण त्यांच्यासाठी पापड लोणचं करून देत राहिले. पण आज त्यांच्या पापडांच्या नादात माझी उन्हात तब्येत बिघडली, पण तरीही कुणालाही त्याची काळजी नव्हती. मला जबरदस्तीने उठवून चहा बनवायला लावला. ताई स्वतः चहा बनवून घेऊ शकत नव्हत्या का? अरुणने रागाने रेश्माकडे पाहिला आणि म्हणाला, तुझे असतील असले लाड, पण आमच्याकडे असं काही नाही. रेश्माला चक्कर येत होती, पण तरी तिला सगळा स्वयंपाक करावा लागला. तेव्हा अरुणने येऊन थोडी मदत केली, त्यामुळे काम लवकर झालं. पण वंदना गेल्यानंतर कमलाताईंनी अरुणला खूप काही ऐकवलं आणि म्हणाल्या, आपल्या घरात मुलं कधी स्वयंपाकघरात पाय टाकत नाहीत. थोड्या वेळाने अजून रेश्मा झोपायला गेली तेव्हा कमलाताई रेश्माकडे येऊन म्हणाल्या, नवऱ्याला दाखवण्यासाठी परत अंथरुणात गेली आहेस. पापड काय बनवलेस म्हणून मोठे उपकार केलेस का? त्यामुळे आता मला जेवण पण वाढत नाहीस. गावातल्या सुना इतक्या हुशार असतात हे मी आज पहिल्यांदा पाहते. तेव्हा अरुणने अंथरुणात पडलेल्या बायकोकडे पाहिले, पण तिचे डोळे बंद होते. सकाळच्या वेळी पण रेश्मा लवकर उठली नाही. मग सासूबाई बडबड करू लागल्या, तुला स्वतःहून उठायचं नाही तर मीच उठवते. जास्त नाटक करू नकोस, उठून स्वयंपाक कर. आम्ही कित्येक वेळा तापातही स्वयंपाक केला आहे. रेश्मा उठून बसली, पण तिची तब्येत खरंच बिघडलेली होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाक बनवायची तयारी करू लागली. थोडाच स्वयंपाक केला आहे हे पाहून सासू अजून ओरडली, शांतपणे 2 भाज्या, भाकरी, वरण भात सगळं बनव. आज पण अरुण तिला मदत करू लागला. ते पाहून कमलाताई म्हणाल्या, आपल्या घरात मुलं कधी स्वयंपाकघरात जात नाहीत. तू कधी तुझ्या बाबांना कधी भाजी चिरताना पाहिलंस का? त्यामुळे तू सुनबाईला मदत करत आहेस. अरुणने रागाने आपल्या आईकडे पाहिलं आणि म्हणाला, आई मी सगळं पाहिलं आहे. रेश्माची तब्येत खरंच बरी नाही. मुलगा तिची बाजू घेतोय हे बघून सासूचा जळफळाट होऊ लागला. त्या बडबड करत म्हणाल्या, आमचे नवरे तर कधी आमच्यासाठी एवढं करत नव्हते आणि ही सुनबाई घरात काय आली, लगेच माझ्या मुलाला तिच्या भोवतीच फिरायला लावते.
अरुणमुळे सासूबाई काही दिवस शांत होत्या, पण नंतर एक दिवस वंदनाचा फोन आला. ती म्हणाली, आई, माझी वॉशिंग मशीन खराब झाली आहे. खूप सारे कपडे खराब झाले आहेत. चादरी, कपडे सगळं धुण्यासाठी पडले. मी एवढं सगळं हाताने कसं धुणार? बाहेर धुवायला दिले तर खूप पैसे लागतील आणि तुला माहित आहे ना त्यांचा पगार किती आहे. त्यावर सासूबाई म्हणाल्या, बाळा, तू ते कपडे इथेच घेऊन ये, इथे धुवून टाकू. वंदना हे ऐकताच खुश झाली आणि म्हणाली, आई, ठीक आहे, मी उद्याच कपड्यांची बॅग घेऊन येते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती कपड्यांची बॅगा घेऊन आली तेव्हा रेश्मा अरुण सोबत बाहेर गेली होती. वंदनाने आपल्या आईला सांगितले, आई, वहिनीला सांगून ठेव की माझ्या नवऱ्याचे कपडे धुवून झाल्यानंतर सुकले की इस्त्री करून ठेव, कारण तुझे जावई बापू इस्त्री न केलेले कपडे घालत नाहीत. कमलाबाई म्हणाल्या, वंदना, तू काळजी करू नको, सगळं होईल. शेवटी सुनबाई गावातील आहे ना, आणि मी पाहतेच ती नकार कसा देते. नकार दिला तर तिला माहेरी पाठवीन. जेव्हा रेश्मा बाहेरून परत आली तेव्हा कमलाताई तिला म्हणाल्या, सुनबाई, या दोन्ही बॅगा वंदनाच्या कपड्यांच्या आहेत. तिची वॉशिंग मशीन खराब झाली आहे आणि धुण्यासाठी खूप कपडे आहेत. मी तिला सांगितलं म्हणून तिने कपडे इथे आणले आहेत. तू हे कपडे धुवून टाक, ते रविवारी घेऊन जाईल. हे ऐकून रेश्मा रागाने सासूकडे पाहत राहिली आणि तिने लगेच उत्तर दिलं, आई, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतके सगळे कपडे मी कसे धुवू? आणि आपली वॉशिंग मशीन पण खराब आहे. तुम्हाला आठवत नाही का? तुम्हीच तर सांगितलं होतं की काही दिवस कपडे हाताने धुवावे लागतील. मशीन आता ठीक होणार नाही, पण इतके सगळे कपडे मी हाताने कसे धुवू? कमलाताई पटकन म्हणाल्या, काय म्हणालीस तू? मी कसे धुवू? अरे, तुलाच धुवावे लागेल आणि इस्त्री पण करावी लागेल. तिला खूप राग आला आणि ती त्या रागातच आपल्या सासूबाईंवर ओरडून म्हणाली, आई, मी सून आहे, मोलकरी नाही. त्यामुळे त्या प्रत्येक आठवड्याला माझ्याकडे काहीतरी काम पाठवतात. आताच काही दिवसापूर्वी मी लोणचं बनवलं होतं, पापड पण बनवले होते. जर त्यांना खूपच गरज होती तर त्यांनी इथे थांबायचं ना. आम्ही दोघींनी मिळून सर्व कपडे धुतले असते, पण ताईंना स्वतःला काहीच करायचं नसतं. त्यानंतर ती जाऊन आपल्या खोलीत बसली आणि अरुणला म्हणाली, तुम्ही ऐकलं ना, तुमची आई काय म्हणत होती? जर ताईंची वॉशिंग मशीन चालत नसेल तर काय प्रत्येक आठवड्याला कपडे धुण्यासाठी इथेच पाठवत राहतील का? अरुण हे ऐकून शांत राहिला. त्याला समजत नव्हते की आईला कसं समजावावे. तरीही तो बाहेर गेला आणि आपल्या आईला म्हणाला, आई, तू विचारपूर्वक का नाही ताईचं काम घेत? अरे, पापड, वडी, लोणचं हे सगळं बाजारात पण मिळतं ना. मग रेश्मालाच का बनवायला लावत राहता? तीही थकतेस ना. पण आता ताईने तर अतिच केला आहे. कपडे धुण्यासाठी पाठवले आहे आणि वरून प्रेस करून ठेवायला पण सांगत आहे. आई, तू सुद्धा तुझ्या सुनबाईवर थोडी दया दाखवायला हवीस ना. कमलाताई अरुणवर जोरात ओरडल्या, तू तर बायकोचा झाला आहेस. गपचप निघून जा इथून आणि तुझ्या राणीला सांग की 3 दिवसात सगळे कपडे धुतले गेले पाहिजेत. तो आत गेला, पण त्याने रेश्माला काहीच सांगितलं नाही. पण तिने त्याला स्पष्ट सांगितले, मी कपडे नाही धुणार. मी गावची आहे म्हणून मला साधी समजून सगळे मूर्ख बनवत आहेत. पण आता असं नाही होणार, कारण अशा प्रकारे माझाच अपमान होतोय आणि सगळेच माझा फायदा घेत आहेत. संध्याकाळी सासूबाई म्हणाल्या, अरुण, मला उद्या गावी जायचं आहे. तुझ्या चुलतीच्या नातवाचं मुंडन आहे. नाही गेले तर त्यांना राग येईल, पण मी 2 दिवसांनी परत येईल. सासू निघून गेली आणि रेश्मा खूप खुश झाली. आता 2 दिवस तरी कोणी कपड्यांची मागणी करणार नव्हते. रविवारी दुपारी कमलाताई परत आल्या आणि आल्या आल्या झोपी गेल्या. संध्याकाळी 4 वाजता वंदना आली आणि आपल्या आईसोबत गप्पा मारू लागली. रेश्माने तिच्यासमोर चहा नाश्ता ठेवला. नंतर वंदना म्हणाली, वहिनी, माझ्या कपड्यांच्या बॅगा दे ना. तू कपडे धुतलेस ना? पण रेश्माने काहीच उत्तर दिले नाही. तिने दोन्ही बॅगा आणून वंदनासमोर ठेवल्या. जसं वंदनाने बॅग उघडली तसं ती जोरात ओरडली, वहिनी, हे काय? सगळे कपडे तसेच घाणेरडे आहेत. तू धुतले नाहीस? मी सांगितलं होतं ना की माझी वॉशिंग मशीन खराब आहे. तेव्हा रेश्मा पुढे आली आणि म्हणाली, ताई, आमची मशीन पण खराब आहे.
त्यामुळे मी धुवू शकले नाही. आईंनी तुम्हाला सांगितलं नाही का? हे ऐकताच वंदनाचा पारा चढला. जर मशीन खराब होती तर हाताने धुवायचे होते ना. मी आता घाणेरडे कपडे सासरी घेऊन जाऊ का? कमलाताई रेश्मावर रागून म्हणाल्या. सुनबाई, तुझी हिंमतच कशी झाली तिचं काम न करण्याची? मी तुला सांगून गेले होते की कपडे धुवून प्रेस करून ठेव. मग तू का नाही काम का केलं नाहीस? यावर रेश्माचं उत्तर ऐकून सगळे थक्क झाले. रेश्मा म्हणाली, आई, तुम्ही गावी गेल्यावर वंदनाताईंचे सासरे आणि ताईंचा नवरा घरी आले होते. ते जवळच्या मंदिरात गेले होते म्हणून आले होते. त्यांनी अरुणला सांगितलं की तुमची बहीण ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन मागते. पण माझी परिस्थिती अशी नाही की आता मशीन विकत घेऊ शकेन. मी तिला थोडं थांबायला सांगितलं पण ते ऐकतच नाहीये. तिने सगळे कपडे धुण्यासाठी धोब्याला दिले आहेत. आता तुम्हीच सांगा, मी ह्या बॅगा त्यांना दाखवल्या असत्या तर ताईंची किती बदनामी झाली असती. पण मी काही बोलले नाही, कारण फक्त त्यांच्या इज्जतीसाठी. अरुण लगेच आपल्या बहिणीकडे पाहून म्हणाला, ताई, तूच विचार कर, मला किती वाईट वाटलं जेव्हा दाजी हे सगळं सांगत होते. आणि जास्त राग तेव्हा आला जेव्हा समजलं की तू आमच्याशी खोटं बोललीस. किती दुःखाची गोष्ट आहे की ही तुझ्या बहिणीला कपडे धुवायला सांगणार आणि दाजीकडून धुण्याचे पैसे तू घेणार. तुझी बहिणी माणूस नाही का? तुम्ही दमता तशी तीही दमते. आई, हे सगळं फक्त ह्यामुळे होतं आहे कारण तुम्ही कायम ताईंचीच बाजू घेता. ती बरोबर असो वा चूक तुम्ही कधी विचारच करत नाही. आपल्या मुलीबद्दल हे ऐकून कमलाताईंना राग आला आणि त्या वंदनाला ओरडल्या. वंदना, हे किती चुकीचं आहे. तू विनाकारण जावयांकडे मागण्या करत आहेस. जशी चादर असेल तसेच पाय पसरायला हवेत. वंदना रागाने म्हणाली, आई, यांची आई पेन्शन घेते आणि ती सगळी पेन्शन आपल्या मुलीवर खर्च करते. बाळा, पेन्शन तर मलाही मिळते आणि त्यातला बहुतांश भाग मी तुझ्यावर खर्च करते. पण माझ्या सुनेने कधीही यावर तक्रार केली नाही. हे म्हणताच कमलाताईंनी रेश्माकडे पाहिलं. आज त्यांना जाणवलं की वंदना आणि रेश्मामध्ये काय फरक आहे. जिच्यावर त्या नेहमी रागवायच्या ती रेश्मा किती स्वच्छ मनाची आहे. सगळ्यांचा चांगला विचार करणारी त्या वंदनावर रागून म्हणाल्या, वंदना, तू कायम आपल्या वहिनीला म्हणायचीस की ती मूर्ख आहे. पण आज तिच्या मूर्खपणामुळेच तुझी अब्रू वाचली. हिला वाटलं असतं तर तिने तुझं खरं सांगून जावयासमोर तुला अपमानित केलं असतं. पण तिने तसं केलं नाही कारण तिला तुझा मान राखायचा होता. हे ऐकून वंदना शांत झाली. तिच्या तोंडाला अक्षरशः कुलूप लागलं आणि आज कमलाताईंनाही हे उमगलं होतं की त्या किती चुकीच्या होत्या. त्या दिवसानंतर वंदनाने असं वागणं थांबवलं. रेश्मा आता आपल्या मनापासून काहीतरी बनवूनच सगळ्यांना द्यायची. त्यामुळे ती सुद्धा जास्त दमायची नाही. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.